वेद मनाचा. निर्मिती सीमा पेटकर. श्रोते नमस्कार. वेद मनाचा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. वेद मनाचा या कार्यक्रमात अतिचंचल मुलांबद्दल मानसोपचार तज्ञ डॉक्टर शिरीष सुळे यांनी केलेलं मार्गदर्शन आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत USV लिमिटेड, सेंट्रा डिव्हिजन, मुंबई. नमस्कार डॉक्टर सुळे. आज आपण ADHD किंवा अतिचंचल जी मुलं असतात त्यांच्याबद्दल बोलणार आहोत, बरोबर? हो, पण नेहमीप्रमाणे या आजारातील लक्षणं व औषधोपचार याबद्दल न बोलता या आजारातील लक्षणं लक्षात येऊन देखील डॉक्टरांकडे नेलं जात नाही आणि मग त्या आजाराचं निदान आणि औषधोपचार उशीर झाल्यामुळे त्या मुलास आणि त्याच्या पालकास बऱ्याच गंभीर समस्यांना तोंडावं लागतं. नक्कीच डॉक्टर, कारण बघा ना, आता या टाईमची समस्या किती गंभीर आहे ते तुम्हीच ऐकून घ्या. डॉक्टर, मी अगदी कंटाळून गेली हो. मला घरातून पळून जावंसं वाटतं. या मुलाने तर मला कुठे तोंड दाखवायला जागाच ठेवली नाही. हो, एवढं अपसेट व्हायला काय झालं तुम्हाला? काय सांगू डॉक्टर, याने शाळेत परवा मारामारी करताना मित्राचा डोळाच फोडला. आता माझा मुलगा 7 वर्षाचा झालाय, पण इतका चंचल आहे ना की 24 तास लक्ष ठेवायला लागतं. तो 2-3 वर्षाचा असतानाच माझ्या लक्षात आलं होतं, पण वाटायचं की काही मुलं असतात हूड. घरच्यांचा तो मोठा लाडका हो. खूप दिवसांनंतर मुलीनंतर मुलगा झाला म्हणून कौतुक वाटायचं. तसा तो प्रीमॅच्युअर 8व्या महिन्यातच झाला म्हणून लहानपणी पण खूप लक्ष दिलं आम्ही त्याच्याकडे. 3 वर्षाचा होईपर्यंत तो इतर मुलांसारखाच होता ना? अहो उलट, तो बोलायला चालायला लवकरच शिकला, पण त्यानंतर 1 मिनिट शांत बसत नसे. झोपेल तेवढीच घरात शांतता. त्याला कसली भीती म्हणूनच नाही. एकदा तर गॅसवर चहाचं पाणी ठेवलं होतं, तेच अंगावर पाडून घेतलं. कधी रस्त्यावरून गेड ओकाण गांडुळाण. एकदा तर चक्क विंचू घेऊन आला. प्रत्येक खेळ आणला ना की बघायच्या आधी तोडून मोडून पार. शाळेतून काही तक्रारी? अहो, तो शाळेत गेल्यापासून ना 2-3 महिन्यातच तक्रारी सुरू झाल्या. त्याच्या मॅडमचं म्हणणं की तसा तो हुशार आहे. एकदा ऐकलं ना की सगळं लक्षात होतं त्याच्या. पण त्याचं लक्ष असेल तेव्हा ना तो इतका चंचल आहे की स्वतः तर जागेवर बसत नाही, पण बाकी मुलांना पण अभ्यास करू देत नाही. त्याचं लक्षच लागत नाही हो कशात. एकाग्रपणा म्हटला ना तर एकदम शून्य. यामुळे इतर मुलांची त्याचं पटत नाही. सगळे कशी त्याची दादागिरी सहन करणार हो. मग होतात सगळ्यांची भांडणं, मारामाऱ्या. तो पुढचा मागचा काही विचारच करत नाही हो डॉक्टर. या मारामारीतच त्याच्या मित्राचा डोळा फुटला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक वस्तू जागेवर ठेवत नाही तो मुलगा. दर 4 महिन्याला खोड रबर आणि पेन्सिल हलवत असतो. अहो, परवाचा तो शाळेत बूटच विसरून आला. त्याच्या बाई म्हणाल्या मला की एकदा डॉक्टरांना विचारून घ्या. मग म्हणून आले तुमच्याकडे. मग का बरं एवढे दिवस थांबलात? काय सांगू. अहो, आजीचा तो लाडका त्या मलाच म्हणायच्या तुला मुलं सांभाळता येत नाहीत म्हणून. माझे मिस्टर पण लहानपणी म्हणे असेच होते. बरं, त्यांना सांगितलं तर ते म्हणतात की काही मुलं असतात अशी म्हणून. मोठा झाला की सुधरेल. त्या डॉक्टरांच्या औषधांनी त्याची बुद्धी मंद करून आणशील. त्यांचं काय जातंय हो बोलायला म्हणा. दिवसभर स्वतः असतात घराबाहेर. मलाच लागतं सगळ्यांना तोंड द्यायला. अहो डॉक्टर, परवा त्यांनी आमची नवी मारुती गाडी चालू करून खड्ड्यात घातली तेव्हा यांचे डोळे उघडले. शिवाय शाळेतून डॉक्टरांचं सर्टिफिकेट आणायला सांगितलं ना तेव्हा त्यांनी मला तुमच्याकडे पाठवलं. आताच आपण ADHD या आजाराबद्दल काय लोक पालकांच्या तक्रारी असतात ते आपण ऐकलं. ADHD किंवा अति चंचलता
हा लहान मुलात दिसणारा आजार असतो आणि तो एक प्रकारचा मेंदूचाच आजार आहे. साधारणपणे आपण 100 मुलं घेतली तर चक्क 4 ते 12% मुलांच्या मध्ये ही समस्या दिसू शकते. सहसा हा आजार मुलांच्यात जास्त दिसतो. याला कारणं अनेक असतात. त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे अनुवंशिकता. बऱ्याच वेळा मेंदूला कुठल्याही प्रकारची इजा झाली तर अशा प्रकारचे आजार असतात. पण ही इजा अतिशय सूक्ष्म प्रकारात असते. त्यामुळे कुठलेही मेंदूचे तपास केले तरी ते तपास मात्र नॉर्मल येतात. पण जसं आता आपण या बाईंकडनं ऐकलं की प्रीमॅच्युअर होता, तो 8 महिन्याचाच मुलगा होता, किंवा काही लहानपणी मुलांना मेनिंजायटिस सारखे आजार होतात, किंवा कधी कधी बाळंतपणामध्ये आईला काही व्यसनं असली तर स्मोकिंग किंवा सिगरेट ओढणं किंवा दारू पिणं, अर्थात हे प्रकार आपल्याला परदेशात जास्त मिळतात, पण आईला अशी काही व्यसनं असली तरी हा मुलांच्या मध्ये आजाराचा प्रकार वाढू शकतो. खूप महत्वाची गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे की हा आजार योग्य वेळेस त्याचे औषधोपचार केले नाहीत तर जवळजवळ 70% मुलं पुढे मोठी झाल्यानंतर देखील हा आजार घेऊन मोठी होतात. थोडक्यात हा मुलांचाच फक्त आजार नाही तर मोठ्या माणसांना देखील हा आजार पुढे होऊ शकतो आणि म्हणून वेळीच ह्याची ट्रीटमेंट करणं अतिशय जरूर असतं. या आजाराची प्रमुख लक्षणं म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे इनअटेन्शन, म्हणजे ह्या मुलांचं लक्षच कशात लागत नाही. जसं या बाईंनी तुम्हाला सांगितलं की एकाग्रता म्हणजे अगदी शून्य, त्याच्या लक्षात अजिबात राहत नाही, एकाग्रता नसते. आणि त्याच्यामुळे होतं काय, अगदी साध्या साध्या गोष्टीत ते चुका करतात. म्हणजे आता समजा तो शाळेत पेपर लिहितोय, त्याला एकावर 3 शून्य 1000 लिहायचंय, तो एकावर 1 शून्य लिहिल आणि सोडून देईल. त्याला प्रश्नाचं उत्तर सगळे येतंय, 5 ओळीमध्ये त्याला उत्तर येणार आहे, पण फक्त 2 ओळी लिहितो आणि येतो परत. आपण घरी यावं, अरे तू का फक्त पेपरचं, तुला तर येत होतं उत्तर, कंटाळा आला म्हणतो आणि सोडून देतो. त्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये सतत बसून लक्ष देणं त्यांना जमत नाही. म्हणजे सर्वसाधारण मुलांना समजा अर्धा तास 45 मिनिटं लक्ष लागत असेल तर ह्या मुलाचं लक्ष फार तर फार 5 ते 10 मिनिटं राहतं. आणि त्यामुळे ही वर्गात 5 मिनिटाच्या वर बसूच शकत नाहीत. मग त्यांची चुळबुळ सुरू होते आणि मग शाळेमध्ये शिक्षकांकडनं तरी शिक्षा होते किंवा घरी पण आई वडिलांकडनं शिक्षा होते. आता साधं गोष्ट आहे, जेवायला बसला तरी 5 मिनिटांत तो एका जागी बसूच शकत नाही. सारखं त्याला खिडकीत जा, दरवाजात जा असं करावं लागतं. पालकांना याची माहिती नसते आणि बऱ्याच वेळा मुलांना त्याच्यावरनं देखील मार खावा लागतो. बऱ्याच वेळा आपण जेव्हा त्यांच्याशी बोलतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं ह्याचं आपल्याकडे लक्षच नाही, परंतु त्याच्याच दुनियेत कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो. कुठलंही काम त्यांनी मनावर घेतलं तरी तो पूर्णच करत नाही. हट्टपणा करेल, सगळ्या गोष्टी मागून देईल, तुम्हाला सांगेल मी स्विमिंगला जाईन, मी जिमला जाईन, मी सिंगिंगला जाईन, मी डान्सला जाईन. आपल्याला वाटतं वा वा किती छान, पण 2 दिवस गेला की तिसऱ्या दिवशी त्याचा बंद. कुठलीही गोष्ट ही मुलं ऑर्गनाईज करू शकत नाही. म्हणजे आता समजा त्याला क्लासला जायचंय तर त्याला वही पाहिजे, पुस्तक पाहिजे, दप्तर पाहिजे, पण ह्याची एकही गोष्ट जागेवर नसल्यामुळे त्याला ती वस्तू जागच्या जागी सापडणारच नाही. त्याच्यामुळे अर्थातच ह्याच्या वस्तू सतत हरवत असतात. आता तुम्ही बघितलं तर मुलगा चक्क बूट देखील विसरून येऊ शकला. बारीक बारीक गोष्टीने यांचं मन चंचल होऊन जातं, लक्ष तिकडे तिकडे जातं. तो तुमच्याशी गंभीर समस्येवर बोलतोय, जेवतोय, तरी बाहेर लग्नाचा डान्स चालू झाला, बँड चालू झाला तर पटकन धावत तो बाहेर जाणार. तो विसरूनच जातो आपण काय करत होतो ते. त्यामुळे अर्थातच त्यांच्या काही गोष्टी लक्षातही राहत नाहीत. दुसरा यांचा दुर्गुण या आजाराचं लक्षण म्हणजे हायपर ऍक्टिव्हिटी, अति चंचलता. त्यामुळे सारखी त्यांची काहीतरी गडबड चालू असते. ते एका जागी बसूच शकत नाहीत. 2 मिनिटं 5 मिनिटं एका जागी बसला लगेच दुसरीकडे जाईल, तिसरीकडे जाईल. ह्यांच्या हालचाली खूप होत असतात. यांना भीती म्हणून कसली नसतेच. म्हणजे आता ही मुलं आमच्या दवाखान्यात आली ना तर इतर मुलं ह्यांच्या वयाची मुलं आली तर घाबरून जातात. पण ही मुलं एकटी येतील, आईबाबांना बाहेर बसवतील, सरळ आल्या बघतील, डॉक्टरांचा स्टेथोस्कोप आहे लगेच गळ्यात घातील आणि ते आपल्यालाच मलाच तपासायला लागतील. त्यांना भीती म्हणून कसली नसतेच. रस्त्यावरनं साप आडले, गांडूळ आणले हे तर नेहमीचीच गोष्ट आहे. त्यांना जी उपजत भीती पाहिजे ती भीती वाटत नसते. बऱ्याच वेळा पालकांना असं वाटतं की माझा मुलगा किती धीट आहे, किती शूरवीर आहे, पण ही उपजत भीती असायला हवी. ती पण उपजत भीती या मुलांना नसल्यामुळे बऱ्याच वेळा
ती मुलं आपला जीव पण धोक्यात घालतात. आगीशी खेळतात. आता साधे फटाके वाजवायचे तर ते फटाके नुसते वाजवून होत नाहीत. फटाके सगळे एकत्र करायचे, त्याच्यावर एक डब्बा ठेवायचा आणि त्याला आग लावायची. त्या फटाक्याचा स्फोट झाल्यावर बराच वेळा आपण ऐकतो त्या डब्याने त्यांच्या डोळ्याला लागते आणि त्यांच्या डोळ्यांना इजा होते. बडबड पण बरीच करत राहतात आणि सतत त्यांना काहीतरी करावं असं वाटत असतं. शांतपणाचा त्यांच्या मनात नसतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इम्पल्सिव्हिटी. अतिशय ते धांदरट किंवा एका जागी बसूच शकत नाही. काही पटकन झालं की तिथून ते निघालेच, पळालेच. त्यामुळे समजा आपण त्यांच्याशी संभाषण करत असू तर आपला प्रश्न पूर्ण व्हायच्या त्यांचं उत्तर पटकन बाहेर पडतं. त्यांना कुठलीही समजा ओळीत उभं केलं तर ते ओळीत त्यांचे टर्न याच्या आधीच पटकन पुढे येतील, कारण त्यांना थांबण्याचा वेळच नसतो. आणि त्याच्यामुळे मुलांना बऱ्याच वेळा शिक्षा होतात, लोकांच्या गैरसमज होतात. आता बस स्टँडमध्ये तुम्ही लाईनीत उभे राहून शिस्तीने जायच्या ऐवजी मध्येच घुसला तर साहजिकच भांडण होणार आहे. आणि म्हणूनच ह्या लोकांचं सारखं लोकांच्या मध्ये मध्ये गेल्यामुळे ह्यांना लोकांना हे नकोसे पण होऊ शकतात, कारण हे कोणाचं संभाषणच होऊन देत नाही. ह्याच्याहून खूप महत्वाचा भाग म्हणजे ह्या आजाराचं एक्सटेन्शन जर ट्रीटमेंट घेतली गेली नाही तर ही मुलं मोठी झाल्यानंतरही, म्हणजे 18-20 वर्षाची झाल्यानंतरही हा आजार पुढे कंटिन्यू होऊ शकतो. आणि जवळजवळ 70% मुलं ही मोठी झाल्यानंतर हा आजार घेऊन मोठी होतात. आणि त्यामुळे त्यांच्या पुढच्या आयुष्यात, भावी आयुष्यात खूप परिणाम होऊ शकतात. त्यातला सर्वात महत्वाचा म्हणजे ह्यांना मित्र राहत नाहीत. कारण आता तुम्ही मगाशी बघितलं त्याची दादागिरी कोण सहन करणार. त्याच्यामुळे त्याचे कोणी मित्र चांगले राहत नाहीत. नंतर सर्वात महत्वाची गोष्ट त्यांच्या वैवाहिक समस्या पण निर्माण होतात. कारण पार्टनरशी कसं वागावं त्यांना स्थिरताच नाही. त्यामुळे तो पार्टनर देखील कंटाळून जातो. ह्या मुलांना व्हेकल किंवा मोटर ऍक्सिडेंट, कुठले तरी वाहन चालवत असताना त्यांना एवढी घाई झालेली असते की ते सतत वाहनांचे नियम तोडतात, रस्त्यावरचे नियम तोडतात. आणि ते नियम तर तोडतातच आणि शिवाय ऍक्सिडेंट्स पण करत असतात. त्यामुळे वाहनांचे ऍक्सिडेंट्स होणाऱ्या मुलांच्या याच्यात या आजाराचं प्रमाण बरंच जास्त असतं. याच मुलांना सतत काहीतरी एक्सपेरिमेंट करावेसे वाटतात. स्वतःला एखादी गोष्ट करताना याचा काय दुष्परिणाम होईल हा विचार करतच नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा सबस्टन्स अब्यूज किंवा विविध गोष्टीचं व्यसन लागणं हे या मुलांच्यामध्ये खूप जास्त आढळून येतं. आणि त्यामुळे तशी ही मुलं वाईट नसली तरी ह्यांच्या हातून काहीही गुन्हे घडू शकतात. अर्थात हे सगळं आपण टाळू शकू जर वेळीच ट्रीटमेंट दिली तर. नमस्कार. वेद मनाचा या कार्यक्रमात एडीएचडी किंवा अतिचंचल मुलांबद्दल मानसोपचार तज्ञ डॉक्टर शिरीष सुळे यांनी केलेलं मार्गदर्शन आपण ऐकलं. या कार्यक्रमात सहभागी होत्या रुचा सुळे. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते USV लिमिटेड, सेंट्रा डिव्हिजन, मुंबई. वेद मनाचा या कार्यक्रमात मंदबुद्धीच्या मुलांच्या समस्या आणि त्यावर निराकरण याविषयी मानसोपचार तज्ञ डॉक्टर शिरीष सुळे यांनी केलेलं मार्गदर्शन आपण ऐकणार आहात. श्रोतेहो, ऐकायला विसरू नका. वेद मनाचा हा कार्यक्रम पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळेला. वेद मनाचा निर्मिती सीमा पेटकर.